नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख आपल्या सहज आणि सोपे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आजचा आपला व्हिडिओ आहे इयत्ता 8वीसाठी विज्ञान या विषयाचा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आणि जर तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारेच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचं आपलं 7वं प्रकरण मेटल्स अँड नॉन मेटल्स, म्हणजेच धातू आणि अधातू। आता तुम्ही आधी शिकलेला आहात की एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन आपण कोणकोणत्या ग्रुपमध्ये करतो, म्हणजे मूलद्रव्यांचं वर्गीकरण आपण कोणत्या 3 गटामध्ये करतो। मागच्याच लेसनमध्ये आपण शिकलेलो आहोत याच्याबद्दल। तर ते करतो आपण धातू, अधातू आणि आणखीन एक गट आहे तो म्हणजे धातू सदृश्य, म्हणजेच मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स। आता मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या आपल्याला काही प्रॉपर्टीज बघायच्या आहेत। तर मेटल्स कोणकोणते तुमच्या नजरेसमोर येतात, धातू कोणकोणते आपल्या व्यवहारामध्ये आपण वापरतो, तर अर्थातच तुम्ही सांगाल सोने, चांदी, तांबे म्हणजे गोल्ड, सिल्व्हर, कॉपर, ही बरीचशी भांडी, दागिने आपण मेटल्सचे वापरत असतो। त्याचप्रमाणे आपण आयर्नचा पण अनेक वस्तू बनविण्यासाठी उपयोग करतो, लोखंडाचा। त्याच्याशिवाय आणखीनही खूप मेटल्स आहेत। त्याच मेटल्स आणि नॉन मेटल्सबद्दल आपल्याला पाहायचं आहे या लेसनमध्ये। तर आता मेटल्स बघितल्यानंतर आपल्याला जे ठळकपणे दिसून येतात लगेच समोर, तर त्यांना आपण म्हणणार आहोत फिजिकल प्रॉपर्टीज। मग या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत मेटल्सच्या, तर त्याच्यामध्ये पहिली आहे फिजिकल स्टेट, म्हणजेच भौतिक अवस्था। आता भौतिक अवस्था कशी असते, म्हणजेच कोणत्या अवस्थेमध्ये आपल्याला मेटल्स म्हणजेच धातू कोणत्या अवस्थेमध्ये दिसतात आपल्याला, तर तुम्ही सांगाल की स्थायू अवस्थेमध्ये। कारण सगळे धातू जे आपल्याला आता जी आपण उदाहरणं दिली ते सगळे काही पातळ आहेत का, तर नाही, घट्टच आहेत ते, म्हणजेच त्यांना एक विशिष्ट असा आकार आहे, म्हणजेच त्यांची अवस्था कोणती आहे, म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये ते आहेत, म्हणजेच ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत। मेटल्स म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, मेटल्स स्टे इन ए सॉलिड स्टेट, धातू सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे स्थायू अवस्थेमध्ये असतात। पण आता त्यांच्यामध्ये 2 धातू अपवाद आहेत। मर्क्युरी अँड गॅलियम आर एक्सेप्शन विच आर इन लिक्विड स्टेट इवन ॲट रूम टेम्परेचर, म्हणजे अगदी सामान्य रूम टेम्परेचरला सुद्धा मर्क्युरी आणि गॅलियम हे धातू मात्र द्रव स्थितीमध्ये असतात। बाकीचे सगळे धातू कसे आहेत, स्थायू स्थितीमध्ये आहेत। फक्त मर्क्युरी आणि गॅलियम हे 2 धातू मात्र द्रव स्थितीमध्ये असतात। सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेटल इज लश्चर, म्हणजे चकाकी। चकाकी असते म्हणजेच काय, तर लश्चर म्हणजे शाईन असतं, एक चमक असते धातूंना। बघा इथे एक नेकलेस दाखवलेला आहे गोल्डचा, त्यानंतर हा एक स्पून दाखवलेला आहे, चमचा दाखवलेला आहे। तर यांना कशी इथे आपल्याला एक ग्लेज दिसते, चकाकी दिसते, मग यालाच म्हणतात लश्चर। मेटल्स हॅव लश्चर। म्हणजेच तुम्ही जर आपलं कॉपर वेसलची पूजेची भांडी आपल्या घरी असतात, ती बघा जेव्हा घासते तुमची आई त्यांना पितांबरीने, तेव्हा त्याच्यावरून लाईट रिफ्लेक्ट्स होत असते, आपल्याला त्याच्यामधून चकाकी दिसते, म्हणजेच त्याच्यावरून लाईट रिफ्लेक्ट होत असते। क्लीन आणि फ्रेशली कट सरफेस जर आपण घेतला मेटलचा, तर त्याच्यावरून लाईट रिफ्लेक्ट होत असते। त्यानंतर मग आता आपल्याला पाहायची आहे थर्ड प्रॉपर्टी काय आहे मेटलची, तर हार्डनेस। हार्डनेस म्हणजे कठीणपणा। जनरली मेटल्स आर हार्ड नॉट सॉफ्ट। शक्यतो मेटल सगळे कसे असतात, हार्ड असतात, कठीण असतात। धातू हे
कठीणपणा असतो धातूंमध्ये, ते सॉफ्ट नसतात. फक्त त्याला आता अपवाद आहे. अपवाद कोण आहे? तर सोडियम अँड पोटॅशियम. सोडियम अँड पोटॅशियम आर सॉफ्ट अँड इझिली कट बाय नाईफ. म्हणजे बघा, आपण धातूंचा गुणधर्म पाहतोय की कठीणपणा, परंतु सगळे धातू कठीण असतात, परंतु त्याला अपवाद आहेत सोडियम आणि पोटॅशियम, जे सहजपणे आपण चाकूने ज्यांना कापू शकतो. त्यानंतर मग आता चौथं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे धातूंचं, ते म्हणजे डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजेच काय? तर तन्यता. पहा, मेटल्स कॅन बी ड्रॉन इनटू वायर. डक्टिलिटी म्हणजेच काय? तर धातूंच्या आपण तारा काढू शकतो. जशी इथे बारीक तार दिसते आहे, म्हणजे अशा प्रकारच्या तारांमुळेच आपण त्यांचे गोल्ड ऑर्नमेंट्स, सिल्व्हर ऑर्नमेंट्स तयार करतो. किंवा तांब्याच्या तारा आपण पाहतो. इथे तुम्हाला तांब्याची तार दिसते, जी आपण आपल्या घरामध्ये विद्युतवाहक तार म्हणून तांब्याच्या, ॲल्युमिनियमच्या तारा वापरल्या जातात. म्हणजेच व्हेन ए मेटल इज पुल्ड थ्रू ए होल, इट्स वायर इज फॉर्म अँड धिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड डक्टिलिटी. जेव्हा धातूच्या ओढून तारा काढता येतात, तर त्या गुणधर्माला आपण म्हणतो तन्यता, म्हणजेच डक्टिलिटी. धातूच्या ओढून तारा काढता येतात त्या गुणधर्मालाच तन्यता असं म्हणतो. त्यानंतर आता आपलं पाचवं वैशिष्ट्य आहे धातूंचं, ते मॅलिएबिलिटी, म्हणजेच वर्धनीयता. म्हणजे इथे आपल्याला हातोडा दिसतोय, तर या हातोड्याने ठोकून आपण धातूंचे पातळ असे पत्रे तयार करू शकतो. इथे तुम्हाला दिसतंय की गोल्ड प्लेट, कॉपर शीट, ॲल्युमिनियम शीट, झिंक शीट, म्हणजे असे धातूंचे आपण ठोकून ठोकून पातळ पत्रा तयार करू शकतो. कॅन बी फॉर्म इंटू थिन शीट. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड मॅलिएबिलिटी ऑफ मेटल्स. त्यानंतर आता सहावा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे धातूंचा, तो आहे कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे धातू हे उष्णतेचे वाहक असतात, उष्णतेचे सुवाहक असतात. आता पहा, जर आपण एखादी तांब्याची प्लेट घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं मेण चिटकवलं, म्हणजे मेणाचे काही थेंब टाकले तर ते चिकटतात त्याला लगेच, तर तसं थोडंसं मेण त्याच्यावरती टाकलं आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली, तरीसुद्धा दुसऱ्या टोकाला जिथे आपण मेण चिटकवलेलं आहे ते वितळून जाईल. म्हणजे काय? आपण एका टोकाला उष्णता दिली, पण ती उष्णता काय झालं? दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचली, म्हणजेच उष्णतेचं वहन झालेलं आहे. यालाच म्हणतात कंडक्शन ऑफ हीट. म्हणजे मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. आपण धातूंचं वैशिष्ट्य म्हणू शकतो की धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट. त्याच्यामध्ये सुद्धा सिल्व्हर, कॉपर, ॲल्युमिनियम हे जे धातू आहेत, दे आर द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. ते सगळ्यात चांगले उष्णतेचे वाहक आहेत. त्यानंतर पुढचं आपलं कॅरेक्टरिस्टिक आहे, पुढचं वैशिष्ट्य आहे धातूंचं, ते म्हणजे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसे धातू उष्णतेचं वहन करतात, तसंच धातू विद्युतधारेचं सुद्धा वहन करतात. म्हणूनच तर आपल्या घरामध्ये ज्या विद्युतवाहक तारा असतात त्या कशाच्या असतात? तांब्याच्या असतात. म्हणजे तांबे हा धातूपासून बनवलेला असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ लेड इज exception which is neither good conductor of heat nor good conductor of electricity. म्हणजे शिसे हा धातू उष्णतेचं पण वहन करत नाही आणि विद्युतधारेचं सुद्धा वहन करत नाही. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच घनता. आता धातूंची घनता कशी असते? तर मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. धातूंची घनता कशी असते? उच्च घनता असते. पण आता त्याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन्स आहेत. कोण एक्सेप्शन्स आहेत? तर सोडियम, पोटॅशियम अँड लिथियम हे 3 धातू जे आहेत त्यांची डेन्सिटी ही खूप कमी असते, म्हणजे पाण्यापेक्षा सुद्धा कमी असते. दे हॅव लोअर डेन्सिटी दॅन वॉटर.
द डेन्सिटी ऑफ लिथियम इज ओनली 0.53 ग्रॅम पर cc. लिथियमची डेन्सिटी तर फक्त 0.53 ग्रॅम पर cc आहे. पुढची कॅरेक्टरिस्टिक ती आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, म्हणजे उत्कलन बिंदू धातू. जनरली मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. बहुतेक धातू जे आहेत त्यांचा विलय बिंदू म्हणजेच द्रवणांक हा खूप उच्च असतो. अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑल्सो हा इज व्हेरी हाय. मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट हे जनरली धातूंचे कसे असतात, खूप हाय असतात, म्हणजे उच्च असतात, उत्कलनांक आणि द्रवणांक. पण त्यांच्यामध्ये एक्सेप्शन्स कोण आहे, तर Hg, Ga, Na अँड K. म्हणजेच काय, पारा, गॅलियम, सोडियम अँड पोटॅशियम हे धातू जे आहेत ते त्याला अपवाद आहेत. म्हणजेच काय, तर या धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. बाकी सगळ्या धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा उच्च असतो. त्यानंतर आता एक शेवटची प्रॉपर्टी आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे सोनोरिटी. आता सोनोरिटी म्हणजे काय, तर आपल्या बघा चायमधली बेल असते मोठी, जिच्यावरती आपण टोल मारतो, तर ती जी घंटा आहे आपल्या शाळेतली ती कशाची बनलेली आहे, तर पितळेची आहे. म्हणजेच काय, तर त्याच्यावरती आपण जेव्हा बेल देतो म्हणजेच आवाज येतो, एक प्रकारचा नाद निर्माण होतो. म्हणून म्हटलेलं आहे की मेटल्स आर सोनोरस, म्हणजे धातू हे नादमय असतात. दे प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. सोनोरिटी म्हणजे काय, तर मेटल्स प्रोड्यूस साऊंड ऑन स्ट्रायकिंग. धिस प्रॉपर्टी इज कॉल्ड सोनोरिटी. तर आपल्याला पाहायचे आहेत फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. आता आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स हे दोन आपण वेगळे गट केलेले आहेत. मग ते वेगळे गट का केलेत, कारण त्यांच्यामध्ये फरक आहे. म्हणजेच काय, तर आपण बघू की अगदी कॅरेक्टरिस्टिक्स दोघांच्या अपोजिट आहेत. धातू आणि अधातू या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक्स अपोजिट आहेत. म्हणजे जर आता आपण पहिल्या प्रॉपर्टीपासून बघूया नॉन मेटल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्स म्हणजे अधातूंचे भौतिक गुणधर्म. आता बघा धातूंमध्ये आपण काय बघितलं होतं की धातू हे स्थायू अवस्थेत असतात. त्याला अपवाद फक्त आपण कशाचा बघितला होता, तर मर्क्युरी आणि गॅलियम. मग आता इथे मात्र अधातू हे कोणत्याही स्थितीत असतात. काही अधातू सॉलिड आहेत, लिक्विड आहेत, गॅसेस पण आहेत. म्हणजे द्रव, वायू या दोन्ही स्थायू, द्रव, वायू या तिन्ही स्थितीमध्ये अधातू असतात. द्रव स्थितीमध्ये असणारा अधातू कोणता आहे, तर ब्रोमीन. आणि द्रव स्थितीत असणारा धातू कोणता सांगाल, तर मर्क्युरी. बरोबर, हे लक्षात ठेवा की धातू हे फक्त स्थायू अवस्थेत असतात. अपवाद आहे मर्क्युरी जो द्रवस्थितीत असतो, पण अधातू मात्र स्थायू, वायू या स्थितीमध्ये असतात. आणि ब्रोमीन हा अधातू द्रवस्थितीमध्ये सुद्धा असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे अधातूंचं, ते म्हणजे काय, तर लश्चर. आता लश्चरबद्दल आपल्याला काय सांगता येईल, तर जसं धातूंना लश्चर असतं तसं अधातूंना लश्चर नसतं. म्हणजे चकाकी अधातूंना नसते. फक्त त्यांच्यामध्ये एक्सेप्शन आहे डायमंड आणि आयोडीन क्रिस्टल्स. हिऱ्याला चमक असते की नाही, पण हिरा हा कशाचा अपरूप आहे, तर कार्बनचे. आणि कार्बन हा काय आहे, अधातू आहे. म्हणजेच हिरा हा सुद्धा अधातू झाला, पण त्याला चकाकी आहे. पण बाकीच्या कुठल्या अधातूला मात्र चकाकी नाही. आणि एक आहे आयोडीन. आयोडीनचे जे स्फटिक असतात, क्रिस्टल्स असतात, ते सुद्धा चमकदार असतात. पण हिरा आपण कार्बनचं अपरूप आहे, पण कार्बनचा रंग आपण कसा आठवतो, कार्बन म्हटलं की आपल्याला काळा रंग आठवतो, पण हिरा कसा आहे, छान चमकदार आहे. काही नॉन मेटल्स जे आहेत ते कलरलेस आहेत आणि काही डिफरंट कलर्ससुद्धा आहेत. सल्फर जो आहे त्याला येल्लो कलर आहे, ब्रोमीन आहे तो ब्राऊन कलरचा आहे. पण चकाकी फक्त डायमंडला असते आणि आयोडीनच्या क्रिस्टल्सना असते, बाकीच्या अधातूंना चकाकी नसते. त्यानंतर आपण बघितलं होतं धातूंच्या बाबतीत धातूंना कठीणपणा असतो, तर इथे आपण म्हणू शकतो अधातूंना ब्रिटलनेस आहे. ब्रिटलनेस म्हणजेच ठिसूळपणा. आपण बघा कोळसा घेतला तर लगेच त्याचा भुगा होऊ शकतो. म्हणजेच हॅमरने जसं आपण
त्याचा पातळ पत्रा करू शकत नाही किंवा तार काढू शकत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये डक्टिलिटी आणि मॅलिएबिलिटी ह्या प्रॉपर्टीसुद्धा नाहीत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, नॉन मेटल्स आर नायदर डक्टाईल नॉर मॅलेबल. त्यानंतर आपण बघितलं होतं धातू जे आहेत दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, पण अधातू मात्र बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहेत. फक्त त्यालासुद्धा एक्सेप्शन केसेस आहेत की ग्रॅफाईट हा कार्बनचंच ॲलोट्रोप आहे, कार्बनचंच अपरूप आहे, पण तो मात्र इलेक्ट्रिसिटी चांगल्या प्रकारे कंडक्ट करतो, म्हणजेच विद्युतधारा वहन करतो, म्हणजे तो उष्णतेचा सुवाहक आहे. बाकी सगळे अधातू कसे आहेत, उष्णतेचे दुर्वाहक. फक्त कार्बनचं अपरूप असलेला ग्रॅफाईट हा मात्र उष्णतेचा सुवाहक आहे. त्यानंतर घनतेच्या बाबतीमध्ये आपण काय बघितलं होतं, डेन्सिटी. तर मेटल्सची डेन्सिटी खूप हाय असते, आपण बघितलं होतं. धातूंची घनता उच्च असते, पण नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटीज. म्हणजे बघा किती अपोजिट प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंटबद्दल आपण काय बघितलं होतं की मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. फक्त त्याच्यामध्ये आपण एक्सेप्शन बघितलं होतं सोडियम पोटॅशियम. तर इथे नॉन मेटल्स जे आहेत त्यांना मात्र लो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट असतो, पण त्यांच्यामध्ये एक्सेप्शन कोण आहेत, तर कार्बन आणि बोरॉन मेटल. बोरॉन हे जे नॉन मेटल्स आहेत, कार्बन आणि बोरॉन हे जे दोन नॉन मेटल्स आहेत त्यांना हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असतो. दे मेल्ट ॲट ए हाय टेम्परेचर. आता हे आपण पाहिल्या धातू आणि अधातू दोघांच्याही कॅरेक्टरिस्टिक्स. आता त्याच्याशिवाय तिसरा गट आहे मेटॅलॉइड्स, म्हणजे जो धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म त्याच्यामध्ये असतात. म्हणजे सम एलिमेंट सच ॲज आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, antimony have properties which are intermediate between metals and non-metals. They are called metalloids. म्हणजे धातू सदृश्य त्याला मराठीत आपण म्हणतो. Some metals such as arsenic, silicon, germanium, antimony have properties which are intermediate between metals and नॉन मेटल्स. दोघांच्या मधल्या प्रॉपर्टीज असतात, थोड्या धातूंच्या थोड्या अधातूंच्या, म्हणून त्यांना आपण म्हणतो धातू सदृश्य. म्हणजे धातूंसारखे दिसणारे पण ते धातू नाहीत आणि ते अधातू पण नाहीत, म्हणून त्यांना धातू सदृश्य म्हणतो, म्हणजेच मेटॅलॉइड्स असं म्हणतो. तर आज आपण पाहिलेलं आहे मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज. याच्यामध्ये तुम्ही डिस्टिंग्विश बिटवीन लिहून काढा, म्हणजे दोघांचे गुणधर्मांमधला फरक लिहून काढा.